हॅलो, मी अंजली ATM किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी तुमच्यासोबत सँडविचची रेसिपी शेअर करणार आहे आणि त्यासाठी आपल्याला इथे झणझणीत एक चटणी आधी बनवून घ्यायची आहे आणि एक इथे मसाला पण आपल्याला लागणार आहे। त्यासाठी आपल्याला पॉटमध्ये कोथिंबीर घ्यायची आणि इथे आपल्याला तिखट एकदम हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे, लसणाच्या पाकळ्या लागतील, कढीपत्ता लागेल इथे। त्यानंतर सँडविच मसाला टाकायचा आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आणि इथे आपल्याला ब्रेड टाकायचा आहे। तो ब्रेड कशासाठी वापरला मी ते तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यानंतर इथे आईस क्यूब टाकायची आणि आपल्याला इथे थोडंसंच पाणी टाकायचं आहे। ही चटणी आपल्याला एकदम थिक बनवायची आहे आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचं। चटणीमध्ये आपण जे ब्रेड टाकलं आहे त्याने आपल्या चटणीला एक छान बाइंडिंग येईल आणि चटणी आपली थिक तयार होईल। आता आपण सँडविच बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी ब्रेडवर आपल्याला बटर आधी सर्व साइडनी व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि इथे जो आपल्याला सँडविच मसाला लागणार आहे मी त्याची रेसिपी आधी शेअर केलेली आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। बटर लावल्यानंतर आपल्याला जी आपण हिरवी झणझणीत चटणी बनवली आहे ती आपल्याला स्प्रेड करायची आहे आणि चटणी इथे आपल्याला खूप नाही लावायची, हलकी हलकी आपल्याला इथे चटणी लावून ती पूर्ण ब्रेडला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची आणि दोन्ही स्लाइसला चटणी लावल्यानंतर आता आपण सँडविच असेंबल करूया। त्यासाठी आपल्याला इथे समोसा लागणार आहे आणि समोसा क्रश करून आपल्याला ब्रेडच्या स्लाइसवर ठेवायचा। त्यानंतर त्यावर टमाट्याचे पातळ स्लाइस ठेवायचे आहेत आणि ते स्लाइसही आपल्याला पूर्ण समोसा कव्हर झाला पाहिजे या रीतीने ठेवायचे। त्यानंतर त्यावर मसाला स्प्रिंकल करायचा, परत त्यावर कांद्याचे आपल्याला स्लाइस ठेवून घ्यायचे आहे आणि त्यावरही आपल्याला मसाला स्प्रिंकल करायचा आहे आणि मग शिमला मिरचीचे काप आपल्याला ठेवायचे आणि ते ठेवल्यानंतर आपल्याला इथे भरपूर चीज टाकायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे चीज वापरू शकता आणि जो मी सँडविच मसाला बनवला आहे त्याने या सँडविचला एकदम छान मस्त टेस्ट येते। त्यासाठी तो सँडविच मसाला इथे आवश्यक आहे। तुम्हाला मसाला जर बनवायचा नसेल तर त्याऐवजी तुम्ही चाट मसाला 1 चमचा आणि त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि ते मिक्स करून हा सुद्धा आपण मसाला तुम्ही इथे वापरू शकता। पण सँडविच मसाल्याने जी एकदम ज़बरदस्त टेस्ट येते ती मी जी मसाला सांगितला चाट मसाल्याचा त्याने नाही येणार। आणि नंतर आपल्याला त्यावर ब्रेड ठेवायचा आहे। त्यानंतर सँडविच शेकून घेऊया। त्यासाठी पॅन गरम करायची आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला दोन्ही साइडनी सँडविच छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला शेकून घ्यायचं। आणि मी सँडविच पॅनमध्ये टाकायच्या आधी त्याला खालच्या साइडनी पण बटर अप्लाय केलं होतं आणि त्यानुसार आपल्याला वरच्या साइडनी पण बटर अप्लाय करायचं आणि दोन्ही साइडनी आपल्याला छान गोल्डन ब्राऊन इथे शेकून घ्यायचं आहे। इथे मी दोन्ही साइडनी पण व्यवस्थित गोल्डन ब्राऊन शेकून घेतलेलं आहे। मी इथे पॅनमध्ये सँडविच बनवलं, तुम्ही सँडविच मेकरमध्ये पण सँडविच इथे बनवू शकता। इथे आपलं सँडविच तयार आहे। आता आपण सँडविच सर्व करूया।